राम राम पाहुणं, जर एका गरीबाची रील तुमच्यापर्यंत आले तर नक्कीच पूर्ण बघून जा. तर मित्रांनो, आज आपल्याकडे जो शंभू आला होता, म्हणजे आधीच आलेला होता, आजारी होता जरा बैल, त्यामुळे त्याचा व्यायाम बंद होता मित्रांनो. मग त्याला खूप दिवसानंतर आपण चालवायला काढला होता. बैल पूर्णपणे ओके सरळ असा चालतोय मित्रांनो. बैल आणला तेव्हा खूप त्रास देत होता. छकडीचा जोट खांद्यावर टाकलं तरी पण बैल खाली बसायचा, कुठं शिंग बाहेर काढून घ्यायचा, त्रास देत होता. आता बघू शकता मित्रांनो व्हिडिओमध्ये कसा चालतोय. तो बैल विक्रीसाठी आहे मित्रांनो. जर कोणाला लागत असेल वीर रोडला किंवा कुठं आवताला कामाला, एक नंबर बैल आहे. नंतर ना मग आपला रामभाऊ मुंबईला करार केला होता, तो रिटर्न आपल्याकडे आलाय करार संपल्यामुळं. तर मग त्याला आणि केशवला झुपला आणि आपण पवनीला निघालो होतो. आपल्याला रामभाऊला राऊंड क्षेत्रामध्ये हाणायची तिकडं कर्नाटकमध्ये. त्याला एका जणांनी मागितलेलं आहे, म्हणजे कॉन्टॅक्ट तिकडं चालू आहे सध्या. हरण्याबाई ज्या पळतात तिकडं आपल्याला त्याला द्यायचं आहे पाठवून. त्यामुळे त्याची पण ती तयारी चालू आहे रोज 4-5 किलोमीटरची. मग काय आम्ही असं करत करत धरणावर पोहोचलो. आणि धरणावर पोहोचल्यानंतर ना मग दोघांना पण पवनी घालायची होती आपल्याला. पहिल्यांदा घेतलं केशवला. बैला एवढं माप आहे मित्रांनो, आणि अजून आदत वासरू आहे मित्रांनो, बरंच मोठं माप आहे. त्याला पवनी घातली मस्त मध्ये. त्यांना पण बैल त्याचसाठी तयार करायचे, मग फक्त डांबऱ्यासाठी. तर मित्रांनो, मी ह्या केशवला सारखी पवनी का घालत असतो मित्रांनो, तर कसं आहे, आपल्याला शर्यतीच्या बैलाला 700-800 फूट किंवा 1000 फूट पळायचं असतं. तर मित्रांनो ह्यांचं कसं आहे, ह्यांना वीरला जरी जायचं म्हणलं तरी 20-25 किलोमीटर एकदम चालत राहायचे कंटिन्यू. त्यामुळे पूर्णपणे वासराचा दम भरला पाहिजे. त्यामुळे त्याला जेवढी मला पवनी घालता येईल तेवढी मी त्याला एक 10 ते 15 मिनिटं त्याला पवनी घातली मित्रांनो. आणि त्याला पवनी घातल्यानंतर चकाचक धुवून बिवून घेतला. ती कर्नाटकी गुलाल टाकलेला आपण, तो काय निघतच नाही ती कुठला. आयडीला फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. जय श्रीराम, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.